नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या हायड्रोलिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत. तर आज आपण सुरुवात करणार आहोत फर्स्ट युनिट ऑफ हायड्रोलिक्स, ज्याचं नाव आहे प्रेशर मेजरमेंट. या युनिटला मित्रांनो एंड सेमिस्टर एक्झाममध्ये एकत्रितपणे 12 मार्काचं वेटेज आहे. 12 मार्काचे प्रश्न यावरती विचारले जातील एंड सेमिस्टर एक्झाममध्ये. त्यासोबतच तुमच्या कॉलेजेसमध्ये जेव्हा युनिट टेस्ट होतील तर पहिल्या युटीमध्ये म्हणजे युनिट टेस्ट नंबर 1 मध्ये प्रेशर मेजरमेंट या युनिटवरनं प्रश्न विचारले जातील. सो अतिशय हे महत्त्वाचं युनिट आहे. या युनिटला शिकण्यासाठी, याला समजून सांगण्यासाठी मी याला ब्रॉडली 6 सब टॉपिक्समध्ये डिवाइड केलं आहे. आधी यांची ओळख आपण करून घेऊया आणि मग नंतर 1 बाय 1 सगळ्या गोष्टी आपण कव्हर करत जाणार आहोत. त्यांची प्रॉपर थेरी आपण बघणार आहोत. त्यासोबतच कोणत्या प्रकारचे थेरी क्वेश्चन MSBTला विचारले जातात किंवा कोणत्या प्रकारचे न्यूमेरिकल्स विचारले जातात, असे सगळे थेरी प्लस न्यूमेरिकल क्वेश्चन सुद्धा आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण डिस्कस करणार इंट्रोडक्शन. या इंट्रोडक्शनमध्ये फ्लूइड मेकॅनिक्स काय असतं आणि फ्लूइड मेकॅनिक्सच्या ज्या वेगवेगळ्या ब्रांच असतात, जसं की फ्लूइड स्टॅटिक, फ्लूइड डायनामिक्सच्या आणखी ब्रांच असतात, फ्लूइड कायनेटिक्स, नंतर फ्लूइड कायनेमॅटिक्स, देन सगळ्यात इम्पॉर्टंट की हायड्रोलिक्स कशाला म्हणायचं, तर हे सगळं आपण इथं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. इंट्रोडक्शनमध्ये फ्लूइड प्रॉपर्टीज, तर यामध्ये खास करून मित्रांनो आपण फ्लूइडच्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, जसं की डेन्सिटी असेल, युनिट वेट असेल, सरफेस टेन्शन असेल, विस्कॉसिटी असेल, तर ह्या ज्या काही बेसिक फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहोत आणि यांच्या आधारावरती MSBTमध्ये प्रश्नही विचारले गेलेले आहेत. तर ते सगळे प्रश्न आपण इथं सोडून घेणार. नंतर एक्झॅक्टली प्रेशर काय असतं, प्रेशरला मेजर कसं केलं जातं, त्याचं SI युनिट काय, इतर युनिट्स काय, किंवा प्रेशरचे जे वेगवेगळे प्रकार असतात तुम्ही ऐकले सुद्धा असतील, जसं की गेज प्रेशर आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर आहे, व्हॅक्यूम प्रेशर आहे, तसे वेगवेगळे प्रकार आपण इथं डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच हे प्रेशर जे आहे मित्रांनो इन टर्म्स ऑफ लिक्विड पण मेजर केलं जातं. त्याला हेड ऑफ लिक्विड म्हणतो आपण. जेव्हा एक हेड ऑफ लिक्विड तुम्हाला माहिती असेल प्रेशर इन टर्म्स ऑफ हेड ऑफ लिक्विड ऑफ वन लिक्विड, तर त्याला दुसऱ्या लिक्विडच्या हेडमध्ये कसं कन्वर्ट करायचं त्याचं कन्व्हर्जन मी तुम्हाला इथं शिकवणार आहे. त्यासोबतच याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या मेथड्स आहेत किंवा मेथड सोबत काही इन्स्ट्रुमेंट आहेत की त्यांचा वापर करून आपण प्रेशरला मेजर करत असतो, तर तेही आपण इथं स्टडी करणार आहोत. सो मेजरमेंट ऑफ प्रेशर बाय डिफरंट टाइप्स ऑफ मेथड आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहेत, त्यांचा वापर करून प्रेशर आपण मेजरमेंट करत असतो, ते आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी काही स्टँडर्ड कंपॅरिझन्स आहेत जे MSBT एक्झाममध्ये डायरेक्टली विचारले जातात, जसं की ॲब्सोल्यूट प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर, पॉझिटिव्ह गेज आणि निगेटिव्ह गेज, असे काही कंपॅरिझन्स आहेत ज्यावरचे डायरेक्टली प्रश्न हे विचारले जात असतात. तर असे सगळ्या प्रकारचे कंपॅरिझन आपण टेबल फॉर्मॅटमध्ये ॲट द एंड ऑफ दी युनिट आपण डिस्कस करणार आहोत. सो आय थिंक तुम्हाला कल्पना आली असेल की एक्झॅक्टली ह्या युनिटमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे. युनिट नंबर 1 प्रेशर मेजरमेंट, टोटल 12 मार्काचा याला वेटेज आहे आणि 6 सब टॉपिक्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो 1 बाय 1 या लेक्चरमध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो मी डिस्कस करेल तुमच्यासोबत आणि छोटंसं हे लेक्चर होईल आपलं. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये लगेच मी तुम्हाला फ्लूइड प्रॉपर्टीज जे आहेत त्याची सुरुवात करून देईल. ओके, ज्यावरती खूप चांगल्या पद्धतीचे प्रश्न विचारले जात असतात. सो थोडंसं मी इथून बाजूला होतो. तुम्ही काय करू शकतात, व्हिडिओला पॉज करून जे बोर्डवरती जो मेमरी मॅप तुम्हाला दिसतोय तो तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही ड्रॉ करू शकतात. ओके, सो व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे बरोबर ड्रॉ करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. टोटल 6 टॉपिक आहेत जे आपल्याला स्टडी करायचे आहेत युनिट नंबर 1 मध्ये. ठीक आहे, चलो आता यानंतर सुरुवात करतो मित्रांनो मी इंट्रोडक्शनला. तर लक्षात घ्या, पहिला प्रश्न मला पडतो की सर व्हॉट इज फ्लूइड म्हणजे काय, फ्लूइड कशाला म्हणायचं. तर मित्रांनो जे काही युनिव्हर्सल मॅटर असतं, युनिव्हर्सल मॅटर म्हणजे काय की जे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकतात, स्पर्श करू शकतात, टेस्ट घेऊ शकतात, जे काय आपले ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे ज्यांचा वापर करून आपण काय करतो, नॉलेज गेन करतो, या सगळ्यांचा वापर करून जे तुम्ही बघू शकता, जे तुम्ही ऐकू शकता, ज्याला तुम्ही स्पर्श करू शकतात, असं जेवढंही युनिव्हर्सल मॅटर एक्झिस्ट आहे या विश्वामध्ये, याला 2 कॅटेगरीमध्ये ब्रॉडली डिवाइड केलं जातं. 2 ब्रॉड कॅटेगरी, 1 इज द सॉलिड अँड सेकंड इज द फ्लुइड. सॉलिड अँड सेकंड इज द फ्लुइड. सॉलिड कोणाला म्हणायचं, ज्याला स्वतःचा डेफिनाइट शेप असतो, डेफिनाइट साईज असते, त्याला आपण काय म्हणत असतो, सॉलिड. सो सॉलिड मीन्स व्हॉट, सॉलिड इज द ऑब्जेक्ट विच हॅव इट्स ओन वेट, इट्स ओन साईज ऑर ओन शेप. स्वतःची साईज आहे, शेप आहे, तर त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो, सॉलिड. बट फ्लुइड म्हणजे काय की फ्लुइडला लक्षात घ्या स्वतःचा शेप नसतो. तुम्ही ज्या कंटेनरमध्ये त्याला टाकणार त्या पद्धतीचा तो शेप घेतो. मुळात फ्लुइडमध्ये येतं काय तर लिक्विड आणि गॅसेस. आता गॅसचा विचार करा, जर तुम्ही घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये अगरबत्ती लावली आणि तुम्ही दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसलात तरी सुद्धा तुम्हाला त्या अगरबत्तीचा वास येतो का नाही. म्हणजे गॅस जो आहे तो काय करतो, स्प्रेड करतो. जो त्याला व्हॉल्यूम मिळेल तो ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आपण व्हेकलमध्ये एअर फिल करतो, हवा भरतो, टायरमध्ये आपण जेव्हा हवा भरतो, जो शेप आहे टायरचा तो शेप ती एअर घेऊन टाकते.
किंवा जेव्हा आपण पाणी भरतो, छोटासा तांब्या असेल, ग्लास असेल, मोठं भांडं असेल, ज्यामध्ये तुम्ही ते पाणी टाकणार त्या पद्धतीचा शेप जे आहे त्या पाण्याला येऊन जातो. सो फ्लुइड जे असतात, मग गॅसेस आणि लिक्विड यांना एकत्रितपणे फ्लुइड म्हटलं जातं. आणि ह्या फ्लुइडला स्वतःचा शेप नसतो. तुम्ही ज्या कंटेनरमध्ये त्याला पोअर करणार, ज्या कंटेनरमध्ये तुम्ही त्याला टाकणार, तो त्या कंटेनरचा शेप घेतो. लक्षात घ्या काय म्हणतोय मी. सो सॉलिड जो काही ऑब्जेक्ट आहे, सो इट हॅज, सॉलिडला लक्षात घ्या, इट हॅज just 1 minute. Solid, it has definite shape and size. Definite shape and size असतं याला. It has definite shape अँड साईज. सो फिक्स शेप आणि फिक्स साईज असणार सॉलिड ऑब्जेक्टला. बट जर का फ्लुइड बघितलं मित्रांनो, सो इट टेक्स शेप ऑफ द कंटेनर. कंटेनर ज्या शेपमध्ये तुम्ही त्याला प्लेस करणार, सो त्याचा तो शेप घेत असतो. ठीक आहे, ज्या कंटेनरमध्ये तुम्ही त्याला प्लेस करणार त्याचा तो शेप घेत असतो. ओके, सो इट टेक्स द शेप ऑफ दी कंटेनर. कंटेनर ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला पोअर करणार. सो फ्लुइड जे आहे मित्रांनो, इट मे बी गॅसेस ऑर लिक्विड्स. येतं लक्षात. सो इट मे बी गॅसेस ऑर लिक्विड्स. इट हॅज नॉट एनी डेफायनाइट शेप. याला कोणत्याही प्रकारचं फिक्स शेप नसतं. बरोबर. म्हणजे तुम्ही विचार करा, जर तुम्ही सपोज तुमच्याकडे आपण सकाळी सकाळी आंघोळीला बकेटभर पाणी घेतो का नाही, नळ चालू केला, पाणी आलं, बकेटमध्ये पाणी आलं, ज्या शेपची बकेट असते तो शेप जो आहे तो वॉटर घेतं. आता हेच पाणी जर जे आहे ना तुम्ही दुसऱ्या भांड्यात टाका, तेच पाणी दुसऱ्या भांड्यात टाका की ज्याचा शेप बकेटपेक्षा वेगळा असेल. ज्या भांड्यात तुम्ही टाकणार त्या पद्धतीचा शेप त्याला येणार. गॅसचं पण सेम आहे. गॅस जर का सिलेंडरमध्ये असेल तर सिलेंडरचा तो शेप घेणार. हाच गॅस जर का ट्यूब किंवा टायरमध्ये असेल तर त्याचा शेप घेणार. सो इट डज नॉट हॅज सेम शेप. ठीक आहे, इट ॲक्वायर द शेप ऑफ द कंटेनर. ज्या कंटेनरमध्ये तुम्ही त्याला पोअर करणार त्याचा तो शेप घेत असतो, हे लक्षात घ्या. सो ब्रॉडली जेवढंही युनिव्हर्सल मॅटर एक्झिस्ट करतं मित्रांनो, याला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. वन इज द सॉलिड, इट हॅज इट्स ओन शेप अँड साईज. बट सेकंड इज द फ्लुइड. आणि फ्लुइडमध्ये कोण कोण येतं, गॅसेस अँड लिक्विड. ओके, बट द स्टँडर्ड गॅस जो असतो, स्टँडर्ड गॅस त्याला आपण एअर कन्सिडर करतो. आणि द स्टँडर्ड लिक्विड इज नोन ॲज दी वॉटर. आणि मग ज्या वेळेस आपल्याला वॉटरचा स्टडी करायचा आहे तर त्याला म्हटलं जातं हायड्रोलिक्स. त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोलिक्स. कारण हायड्रो इज द वर्ड रिलेटेड टू द वॉटर, हे तुम्ही लक्षात घ्या. तर मग आता बघा, सगळ्यात आधी एकत्रितपणे जेव्हा आपण या फ्लुइडचा स्टडी करतो, या फ्लुइडच्या बिहेवियरचा जेव्हा आपण स्टडी करतो, ब्रॉडली जेव्हा फ्लुइडच्या बिहेवियरचा स्टडी करतो, म्हणजे एअर आणि गॅसेस अँड लिक्विड्स यांचा जेव्हा आपण एकत्र स्टडी करत असतो तर त्या ब्रांचला म्हणतात मित्रांनो फ्लुइड मेकॅनिक्स. त्याला काय म्हटलं जातं, फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स शॉर्टमध्ये आपण त्याला म्हणत असतो FM. सो फ्लुइड मेकॅनिक्स ऑर FM इज द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग सायन्स इन विच डील्स दी बिहेवियर ऑफ फ्लुइड. वी स्टडी द बिहेवियर ऑफ फ्लुइड. आपण काय करत असतो, यामध्ये फ्लुइडचं जे काही बिहेवियर आहे त्याचा आपण अभ्यास करत असतो. मग फ्लुइड कोण कोण आलं, गॅसेस अँड लिक्विड. सो गॅसेस अँड लिक्विडच्या बिहेवियरचा स्टडी करणारी जी काही ब्रांच असते त्याला म्हटलं जातं फ्लुइड मेकॅनिक्स. पण मित्रांनो, या फ्लुइड मेकॅनिक्समध्ये बेसिक दोन प्रकार आपण घेत असतो. दोन प्रकार कसे बघा ते लक्षात घ्या. सो वन इज द फ्लुइड स्टॅटिक. फ्लुइड स्टॅटिक. and second is the fluid dynamics. Fluid dynamics म्हणजे काय, फ्लुइडचा तर स्टडी करायचाच आपल्याला, बट द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ द फ्लुइड ॲट रेस्ट कंडिशन. रेस्ट कंडिशनला तर त्याला म्हणायचं स्टॅटिक. हा वर्ड तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा करत असाल तोपर्यंत हा वर्ड तुमच्या कामात येणार आहे, स्टॅटिक. स्टॅटिकचा अर्थ होतो ॲट रेस्ट कंडिशन, एकाच जागी असताना आपल्याला स्टडी करायचा आहे. डायनामिक्स म्हणजे काय, डायनामिक्सचा अर्थ असा असतो की स्टडी ऑफ द फ्लुइड इन मोशन.
इन मोशन. मग आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. सपोज आता एखादा डॅम आहे, धरण आहे, मोठं डॅम, आणि डॅममध्ये पाणी साठलेलं आहे. आता या डॅममध्ये पाणी साठलं आहे किंवा लेकमध्ये, तळ्यामध्ये पाणी साठलेलं आहे, ते एकाच जागेवरती. जेव्हा ते वॉटर एकाच जागेवरती असेल, ते लिक्विड एकाच जागेवरती असेल, सो दॅट्स त्याला म्हणतो आपण स्टॅटिक कंडिशन, ॲट रेस्ट कंडिशन. सो इट इज द ब्रांच ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स इन विच वी स्टडी द बिहेवियर ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट कंडिशन. सो यामध्ये रेस्ट कंडिशनला स्टडी करत असतो आपण. इट इज नोन ॲज अ फ्लुइड स्टॅटिक. आणि जर का सेम फ्लुइड मोशनमध्ये असेल तर, जसं की कॅनलमध्ये वाहत जाणारं पाणी, रिव्हरमध्ये वाहत जाणारं पाणी, पाईप्समध्ये वाहत जाणारं पाणी, त्यालाच म्हणतो आपण फ्लो थ्रू पाईप, फ्लो थ्रू चॅनल, यांचा जेव्हा आपण स्टडी करत असतो, सो दॅट ब्रांच ऑफ द फ्लुइड मेकॅनिक्स इज नोन ॲज अ फ्लुइड डायनामिक्स. सो ब्रॉडली फ्लुइड मेकॅनिक्सला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करत असतो. फ्लुइड स्टॅटिक. फ्लुइड स्टॅटिक म्हणजे काय? द स्टडी ऑफ द बिहेवियर ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट कंडिशन. द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ फ्लुइड ॲट इन मोशन कंडिशन, फ्लुइड डायनामिक्स. फ्लुइड डायनामिक्सचे परत दोन प्रकार पडतात. एक कायनेटिक्स आणि सेकंड कायनेमॅटिक्स. ओके. मुळात हे दोन अप्रोच आहेत स्टडी करण्याचे, कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्समध्ये मित्रांनो, कायनेमॅटिक्समध्ये प्रेशर असेल, फोर्स असेल, एनर्जी असेल, या ज्या गोष्टी आहेत त्या कन्सिडर करत नाही आपण कायनेमॅटिक्समध्ये. बट ज्यावेळेस तुम्ही कायनेटिक्सचा स्टडी करतात, सो फ्लुइड कायनेटिक्सचा स्टडी करत असतात, सो दॅट टाईम फ्लुइड इज इन मोशन, ते मोशनमध्येच असतं, बट त्यासोबत फोर्सचा इफेक्ट, प्रेशरचा इफेक्ट, एनर्जीचा इफेक्ट, या सगळ्या गोष्टी आपण इथं कन्सिडर करत असतो कायनेटिक्समध्ये. सो ब्रॉडली फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय? So fluid mechanics is the branch of engineering science in which we study the behavior of fluid. It may be air म्हणजे gases or liquid म्हणजे water at rest condition or in motion condition. Rest condition ला असेल fluid static, motion मध्ये असेल fluid dynamics. मोशन मध्ये आहे पण त्याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस, प्रेशर, एनर्जी यांना तुम्ही कन्सिडर करताय फ्लुइड कायनेटिक्स. तुम्ही कन्सिडर करत नाहीये फ्लुइड कायनेमॅटिक्स. अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. आणि फ्लुइड मेकॅनिक्समध्येच लक्षात घ्या, फ्लुइड मेकॅनिक्समध्येच काय म्हटलं मी तुम्हाला, फ्लुइड म्हणजेच काय, गॅसेस येणार आणि लिक्विड येणार. जर का तुम्ही ते लिक्विड वॉटर कन्सिडर केलं आणि मग त्याचा स्टडी करायला लागलात तुम्ही, सो दॅट ब्रांच इज नोन ॲज अ हायड्रोलिक्स. सो हायड्रोलिक्स इज द ब्रांच ऑफ द फ्लुइड मेकॅनिक्स इन विच वी स्टडी द बिहेवियर ऑफ वॉटर ओनली. फक्त वॉटरचा स्टडी आपण करत असतो. लिक्विडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड आले, समजते तुम्हाला. लिक्विडमध्ये आता वॉटर आलं, केरोसिन आलं, पेट्रोल आलं, त्यानंतर डोक्याला लावण्याचं तेल आलं का लक्षात. सो वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड्स आहेत. बट ज्या वेळेस तुम्ही फक्त वॉटरचा स्टडी करत असतात, सो दॅट ब्रांच इज नोन ॲज दी हायड्रोलिक्स. ओके. सो सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं की स्टडी ऑफ वॉटर, बिकॉज याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या स्ट्रक्चरवरती होत असतो. त्यामुळे आपण काय करत असतो, या ठिकाणी वॉटरचा स्टडी करत असतो इन फ्लुइड मेकॅनिक्स. तर त्यामुळे आपल्याला त्याला म्हणावं लागतं हायड्रोलिक्स. ओके. सो हायड्रोलिक्स याचा अर्थ काय, इट इज द ब्रांच ऑफ द फ्लुइड मेकॅनिक्स इन विच वी स्टडी द बिहेवियर ऑफ वॉटर ओनली. फक्त वॉटरचा अभ्यास आपण करत असतो. ठीक आहे. मग ह्या ज्या गोष्टी मी डिस्कस केल्यात मित्रांनो, त्याच तुम्हाला मी या नेक्स्ट पेजवरती व्यवस्थित इथं लिहून दिलं आहे. सो व्हॉट इज द फ्लुइड मेकॅनिक्स? इट इज द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग सायन्स विच डील्स द बिहेवियर ऑफ फ्लुइड आयदर ॲट रेस्ट कंडिशन ऑर इन मोशन. सो फ्लुइड बिहेवियर आयदर इन रेस्ट ऑर मोशन कंडिशन. बिहेवियर आयदर इन रेस्ट ऑर मोशन. ओके. आणि ज्यावेळेस फ्लुइड वर्ड येईल मित्रांनो, इट मे बी गॅसेस ऑर लिक्विड. सो गॅसेस असतील किंवा लिक्विड असतील, मोशनमध्ये असतील किंवा रेस्टमध्ये असतील, या सगळ्या गोष्टींची स्टडी करणारी ब्रांच म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स. मोठं ब्रांच आहे, ब्रॉड आहे. ठीक आहे. पण त्याचा काही पार्ट स्टॅटिक, फ्लुइड स्टॅटिक. सो फ्लुइड स्टॅटिकमध्ये आपण काय करतो, ॲट रेस्ट कंडिशनला असताना स्टडी करतो फ्लुइड स्टॅटिक. सो द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट कंडिशन. ओके. देन फ्लुइड डायनामिक्स. सो स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन. सो इन मोशन. आणि फ्लुइड डायनामिक्सचे दोन प्रकार पडतात. कोणकोणते बोललो मी तुम्हाला, फ्लुइड कायनेटिक्स अँड फ्लुइड कायनेमॅटिक्स. फ्लुइड कायनेटिक्स म्हणजे काय, स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन. इथं सुद्धा स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन. बट ज्यावेळेस तुम्ही कायनेटिक्सचा स्टडी करणार तर त्यावेळेस फोर्सेस असतील, प्रेशर्स असतील, एनर्जी असतील, यांना आपण कन्सिडर करत असतो. द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन विथ कन्सिडरेशन ऑफ द प्रेशर, फोर्स अँड एनर्जी. फ्लुइड कायनेमॅटिक्स, द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन विदाउट कन्सिडरेशन ऑफ प्रेशर, फोर्स अँड एनर्जी. ओके. सो आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. एकदा शॉर्टमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा रिकॉल करून देतो. ब्रॉडली जेवढे युनिव्हर्सल मॅटर आहे त्याला दोन कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड
डिवाइड करतो. वन इज द सॉलिड, इट हॅज इट्स ओन शेप अँड साईज. ठीक आहे. नंतर फ्लुइड जो आहे बेसिकली यामध्ये दोन गोष्टी येणार, गॅसेस अँड लिक्विड. याला स्वतःचा शेप आणि साईज नसतं. तुम्ही ज्या कंटेनरमध्ये त्याला टाकणार त्या कंटेनरचा त्याला शेप आणि साईज येत असतो, हे लक्षात घ्या. मग द ब्रांच ऑफ द सायन्स किंवा इंजिनिअरिंगची जी ब्रांच, अशी ब्रांच की ज्यामध्ये फ्लुइडचा स्टडी केला जात असतो ॲट रेस्ट कंडिशन ऑर इन मोशन, दॅट ब्रांच इज नोन ॲज द फ्लुइड मेकॅनिक्स. मग रेस्ट कंडिशनला स्टडी करताय तर स्टॅटिक, मोशनमध्ये स्टडी करताय तर डायनॅमिक्स, याचं लक्षात. आणि पर्टिक्युलर जेव्हा तुम्ही वॉटरचा स्टडी करतात इट इज नोन ॲज द हायड्रोलिक्स. सो हायड्रोलिक्स इज द ब्रांच ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स इन विच वी डील्स द स्टडी ऑफ वॉटर ओनली, फक्त वॉटरचा स्टडी. सो तुम्ही लक्षात घ्या, यानंतर आपण जे काही डिस्कस करणार आहोत इट इज ओनली रिलेटेड टू द वॉटर. ओके. सो आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल. मी थोडंसं बाजूला होतो आणि तुम्ही हे व्यवस्थितपणे सगळं लिहू शकतात. हे व्हिडिओला पॉज करा, हे लिहून घ्या आणि ह्या काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत मित्रांनो, ह्यासुद्धा तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. ह्या सगळ्या डेफिनेशन ज्या आहेत ना तुम्ही लिहून घ्या. वाटलं आता मी इकडे तुम्हाला याची डेफिनेशन लिहून देतो. ठीक आहे. हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. हायड्रोलिक्स, ओके. सो हायड्रोलिक्स, it is the branch of fluid mechanics. It is the branch of fluid mechanics which deals with study of water only. Okay, study of water only, हे लक्षात घ्या. So it is the branch of fluid mechanics in which we deals the study of water only. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ज्यामध्ये फक्त पाण्याचा अभ्यास केला जातो ती ब्रांच कोणती? हायड्रोलिक्स. तर आपण काय करणार आहोत? वॉटरचा स्टडी आपण इथं करणार आहोत, त्याच्या बिहेवियरचा आपण स्टडी करणार आहोत. ओके, हे क्लिअर झालं. सगळ्या गोष्टी प्रॉपरली लिहून घ्या. सो ह्या लेक्चरमध्ये आता आपण इथं थांबूया. हा एक इंट्रोडक्शनचा पार्ट होता तुमचा, हा फक्त एक बेसिक इंट्रोडक्शनचा पार्ट होता. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइडचा स्टडी करणार आहोत. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड, आणि त्यानंतर त्यावरती MSBTने जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवून घेणार. ओके, थँक्यू सो मच.